मुलांच्या याचा विषय तर महाडमध्ये आम्ही ज्यावेळेला होतो त्यावेळेला पण हा विषय निघाला आणि त्यामध्ये आपण दोन्ही हे करू व्हेकल अंडरपास करता आला आत्ताच्या, कारण आता हे काम झालेलं आहे. नवीन करायचं म्हटलं तर त्याचं टेक्निकल फिजिबिलिटी बघायला लागेल, त्याची पण फिजिबिलिटी बघू किंवा म्हणजे ओव्हरब्रिज ज्याला आपण आहे मुलांना यायला जायला, दोन्हीची फिजिबिलिटी बघू. जे चांगलं होईल आणि जे सोयीचं होईल सगळ्यांच्या दृष्टीनं ते आपण NHI किंवा PWD ज्यांच्याकडे ते काम असेल त्यांच्याकडनं आपण 100% पूर्ण करू. ते कामं मंजूर आहेत का हे जर वाढीव असले ॲडिशनल असले तर करायला लागतील, पण पूर्वी जेवढे मंजूर होते आता साहेबांचं म्हणणं की जेवढी मंजूर होती तेवढी आपण केली, आणि ॲडिशनल असली तर आपण त्याचं पण काय ना काय तर तरतूद करू. त्यात काय अडचणीचा काय विषय नाही. शेवटी रोड वाढवायचा असला तर काय जमीन ताब्यात असली तर वाढवू शकतो. साहेब, पोलादपूर शहरामध्ये चौपदरीकरण झाल्यानंतर जे अंतर्गत रस्ते होते ते सगळे बाधित झालेले आहेत. त्या ठिकाणचे रस्ते परत नव्याने त्या लोकांना त्या ठिकाणापर्यंत 50 फुटापर्यंत रस्ते करून देण्याची तसदी घेण्यात नाही आली. वारंवार याबाबत आपण बघू, त्याचं आपण करूया. हे असं काय फार काय आपण म्हणताय तो विषय काय फार अडचणीचा आहे किंवा असं नाही. त्याला लागणारी जर काही निधी वगैरे आहे त्याचं आपण उपलब्धता बघूया आणि PWD आपल्या बजेटमधनं करेल किंवा NHI कडे असेल तर NHI कडनं करून घेऊ. कशेटीचा टनेल जो पहिला आहे ज्याच्यातून आता सध्या रहदारी सुरू आहे त्याच्या गळतीचा प्रश्न सातत्याने पुढे येत असतो. आत्ता सुद्धा जर तुम्ही टनेलमधनं गेलात तर तुम्हाला अनेक ठिकाणी लिकेजेसवरनं पाणी होताना दिसते. तर या संदर्भामध्ये थोडंसं गांभीर्याने पाहिलं जाणार आहे का आपण? नाही, जिथं असतील ते लिकेजेस प्रोसेसमध्ये किंवा मेंटेनन्समध्ये दुरुस्त केलं. मला वाटतं अजून मेंटेनन्समध्ये असं ग्राउटिंग करून घेऊ. थोडं शेवटी टनल आहे, अख्खा डोंगर त्याच्यावर आहे, व जरा निसर्गाच्या पुढं आपण सगळ्या गोष्टीत जाऊ शकत नाही. कुठंतरी हे राहणं, पण आपण म्हणताय ते बरोबर आहे. त्याच्यामुळं धोका निर्माण होऊ नये खालच्या सगळ्याला ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी लागणारं जे मेंटेनन्सचा विषय असेल तो करून घेतला जाईल किंवा केला पण आहे, आणि अजून लागलं तर अजून करू. संपूर्णच आपला मुंबई गोवा हायवे याचीच पाणी म्हणजे ठेवली होती किंवा अजून पण चालू आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा एक महत्त्वाचा दोन्ही राज्यांना जोडणारा आपला हायवे आहे. दुसरं आपली जी कोकणातली बरीचशी म्हणण्यापेक्षा 99% जी लोक मुंबईला आहेत नोकरीसाठी, व्यवसायासाठी किंवा स्थायिक तिकडं झाले, त्यांच्या येणं जाण्याच्या दृष्टीनं, दळणवळणाच्या दृष्टीनं हा मुंबई गोवा हायवे लवकर कार्यान्वित झाला पाहिजे. यासाठी नितीनजी गडकरी साहेब पहिल्यापासून प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पण या विषयामध्ये फार बारकाईनं लक्ष ठेवून आहेत की लवकर हा सगळा प्रकल्प जो आहे हा पूर्ण झाला पाहिजे. नक्कीच सगळ्यांना थोडी खंत आहे की 2010 मध्ये सुरू झालेलं हे सगळं जे काम आहे हे म्हणावं तेवढ्या गतीनं झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. सगळ्यांनी प्रयत्न केले, अनेक अडचणी आल्या, परवानग्या असतील, काही ठिकाणी लिटिगेशन असतील, काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर किंवा एजन्सीज चुकीच्या आल्या, काहींनी कामं सोडली, काहींची कामं काढून घेतली सरकारनं काम करा, असे बरेच गोष्टी घेतल्या. थोडंफार परत इकडचं सगळं निसर्गाची एकंदर परिस्थिती, डोंगराळ भाग, पावसाचा भाग, त्यामुळं कामं पण जरा रखडत गेली. तर आज जे काय आम्ही आढावा घेतला, नॅशनल हायवेची पण लोकं होती, त्यांनी आता हे दिलं की मे एंडपर्यंत बऱ्यापैकी नॅशनल हायवेकडचे जे काही हे असेल ते पूर्णत्वाला जाणार आहे. आणि दुसरं एक आज चर्चेत म्हणजे आम्ही ठरवलं की ज्या ठिकाणी समजा काही कामं लांबणार असली तर त्या ठिकाणचे सर्व्हिस रोड जे आहेत हे आधीच चांगले करून ठेवायचे, म्हणजे पावसामध्ये तिथं ट्रॅफिक अडकू नये. भले एखादा ब्रिज व्हायला उशीर लागणार असेल, काही अडचणी येतील, तांत्रिक गोष्टी आपण धरून चालू, पण त्याला जोडणारा किंवा तिथनं जाणारा सर्व्हिस रोड जो आहे हा जर चांगला केला तर वाहतुकीचा फ्लो कायम राहतो. लोकांच्या गाड्या ट्रॅफिक जाम झाल्या नाहीत की लोकांना असं काही उगाचच टीका करतील सर्वसामान्य लोक किंवा यांना, असं नाही. तर तो सर्व्हिस रोड तिकडं कामं थोडीफार रखडतील समजा मे एंडपर्यंत, ते सर्व्हिस रोड नीटनेटके करून ठेवा, ह्या एक सूचना दिल्या. काही ठिकाणी आता नवीन आपण या रस्त्यावर, कारण हे 2010 मधला DPR आहे, 2010 मध्ये आज ज्या तांत्रिक गोष्टी आपण आज बघतो
त्या काही एवढ्या बघितल्या जात नव्हत्या. ही दुसरी वस्तुस्थिती. आता नवीन नवीन तांत्रिक गोष्टी आल्यात, टेक्निकल गोष्टी आल्यात की रोड सेफ्टीच्या दृष्टीनं काय गरजेचं आहे. तर एक 100-125 कोटीचं आता परत एक नवीन काय म्हणायचं प्रोजेक्ट, एस्टिमेट म्हणा, प्रोजेक्ट म्हणा, या हायवेवर आता NHI करते आणि त्याच्यामध्ये जी कामं राहिलीत, मग व्हेकल अंडरपास काही राहिले असतील, काही ठिकाणी रोड सेफ्टीच्या गोष्टी राहिल्या असतील. आता हायवे आहे म्हटल्यावर स्पीड आपोआप वाढते. त्याला लागणारं जे काही रंबल स्ट्रिप्स आपण ज्याला म्हणतो, कारण आता स्पीड ब्रेकर आपण टाकू शकत नाही, कारण त्यानं उलट ॲक्सिडेंट जास्त होतात. त्यामुळे जे पट्टी रंबल स्ट्रिप्स असतील, क्रॅश बॅरियर्स असतील, सगळ्या गोष्टी आहेत ह्या नवीन ह्याच्यामध्ये धरल्या जाणार आहेत. आता येताना सकाळी रवी पाटील साहेब आमच्याबरोबर होते, धैर्यशील पाटील साहेब होते, खासदार साहेब, नंतर तटकरे साहेब होते, आपले हे आपल्या यांचे चिरंजीव, नंतर अनिकेतजी, त्यानंतर भरत शेठ होते. मानगाव इंदापूर बायपासचं पण आम्ही बघितलं, त्याचं पण काम साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन एजन्सी आपण नेमतोय ते सुरू होतं आहे. थोडं ते काम मागं राहील, मान्य आहे, पण मार्च एप्रिल मेमध्ये जेवढं काम आम्हाला उचलता येईल तेवढं डिपार्टमेंटचा प्रयत्न आहे काम वर आणायचं. त्याच्यामध्ये काही रेल्वे ओव्हरब्रिजेस आहेत, काही ठिकाणी मेजर ब्रिजेस आहेत, ते पण सुरू करण्याचं आहे. तिथून पुढं 11 महिन्याचा कालावधी आपण दिला आहे आणि मानगाव आणि इंदापूरचं काम पण लवकर 11 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं नियोजन आहे. आता इकडं सुद्धा हा टनल साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल. बाकीचं काम झाले, फक्त इलेक्ट्रिफिकेशन आणि व्हेंटिलेशन एवढी 2च कामं राहिली. इथं सुद्धा दोन्ही टनलमधनं ये जा जी आहे ती चालू होणार. ते आपण आपल्या बजेटमधनं नक्की दुरुस्त आहे त्याच्या पण करू. समजा ह्या रोडच्या याच्यामुळं वाहतूक तिकडं वळवल्यामुळं खराब झाले असते तर आपलं रेग्युलर बजेट चालूच असतं, त्याच्यातनं आपण पूर्ण करू. काय थोडंफार लागलं नॅशनल हायवेच्या याच्यात पण कधी कधी ते कंटिन्जन्सी वगैरे ह्या गोष्टी धरतात, तर त्यातनं पण आपण करू. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला भूधारकांना मिळालेला आहे, तरी देखील त्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण अद्याप हटवलं जात नाही आहे, ज्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. असं ज्या ठिकाणी झालं असेल म्हणजे तिथं पैसे घेतलेत शासनाने आणि जागा ताब्यात देत नाही आहेत. सकाळी पण आमचं थोडं गाडीत ह्यावरनं विषय झाला, तर मी पण सांगितलं किंवा संबंधित यंत्रणा जी आहे, मग आपले काय म्हणायचे कलेक्टर ऑफिसची लोक असतील, एक तर त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून ती जागा मोकळी करून द्यावी. आता मग पोलीस प्रोटेक्शन घेऊन NHIनं किंवा PWDनं काय असेल ती कार्यवाही करावी. तर पैसे घेतलेत म्हणल्यावर त्यांनी जागा ती दिलीच पाहिजे. पैसे दिले नसते शासनानं किंवा NHIनं तर तक्रार आपण मान्य करू शकतो, पण पैसे घेऊन पण जागा ताब्यात द्यायची नाही म्हणल्यावर हा गैरप्रकारच आहे एका दृष्टीनं. त्यामुळे एकतर प्रांत कलेक्टर यांनी कार्यवाही करून ती जागा मोकळी करून PWD किंवा नॅशनल हायवेच्या ताब्यात द्यावी, नाहीतर या विभागांनी दोन्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन कार्यवाही करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.